CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भाजपा जिल्हा सचिव व विटा प्रभारी पंकज भैया दबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। परिसरामध्ये पंकज भैयांनी राजीनामा का दिला याची चर्चा होत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांना का डावलले गेले? आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्माशेठ यांच्या खास मर्जीतील असणाऱ्या पंकज दबडे यांना अचानकपणे डावलण्याचे कारण काय? भाजपसाठी तन मन धन झोकून काम केलेले पंकज दबडे यामुळेच नाराज झाले व त्यांनी राजीनामा दिला। त्यांचे बरोबर संदीप तात्या ठोंबरे व संतोष यादव याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपकडे पाठ फिरवली। आमदार पडळकर यांच्या प्रत्येक कार्यक्रमात पंकज दबडे शेजारी बसलेले प्रत्येकाने पाहिले। त्यांचे अनेक कार्यक्रम पंकज दबडे व सहकाऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी आयोजित केले होते। प्रत्येक कार्यक्रमात आमदार पडळकर व ब्रह्माशेठ पडळकर यांनी पंकज दबडे यांची तोंड भरून स्तुती केलेली प्रत्येकाने पाहिली। असे असताना अचानकपणे कुठे माशी शिंकली की त्यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला। नुकतेच अनेकांचे प्रवेश झाले आहेत, त्या कार्यक्रमाला त्यांना का बोलवले नाही हाही चर्चेचा विषय ठरत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचे कान कुणी भरले का याचीही मोठी चर्चा होत आहे। एकूणच पंकज दबडे यांचा राजीनामा ब्रह्माशेठ व आमदार गोपीचंद पडळकर यांना मनापासून मान्य आहे का? असेल तर त्यांनी चूक काय आहे हे तरी सांगावे अशा चर्चाही होत आहेत। खुद्द पंकज भैया दबडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर हे मोठ्या मनाचे आहेत असे सांगितले। पंकज दबडे यांच्या राजीनाम्याने आता भाजपची ताकद विट्यात किती राहणार? त्यांच्यासारखे कार्यक्रम आता आयोजित होणार का याच्याही चर्चा होत आहेत। आटपाडीचे अनिल शेठ पाटील, पैलवान सत्यजित पाटील आणि आता पंकज दबडे हे मराठी युवा नेते पडळकर गटातून का बाजूला झाले हाही प्रश्न उपस्थित होत आहे। एकूणच विट्यातील फुटलेली भाजपा आता आमदार पडळकर हे कशी भरून काढणार हे येणारा काळच सांगणार आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।